श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत की बाळांनो, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व काही मी तुला देणार आहे. म्हणून नशिबाने जरी साथ सोडली असेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम राहिला पाहिजे. आणि स्वामींचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुम्ही ध्यानात ठेवून जीवनात चांगला प्रवास पुढे करू शकता. आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही आणि कधीच तुम्हाला प्रसादही देणार नाही. म्हणून तुमचा व्यवहार कधीही चांगला असला पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीच घाबरू नका, कारण देव तुमच्या पाठीशी असतो. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल, आणि अनुभव तुमच्याकडे आलेला असेल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नक्की सुरुवात करा. तुम्हाला त्यात यश हे मिळणारच आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध नाही. रडणारा महालात तरी रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून आपल्याला फक्त समाधानी राहणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही समाधानी राहाल तेवढं जास्त सुख हे तुमच्या पदरात पडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही आणि कधीही तुम्हाला फसवूही शकत नाही. म्हणून जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही ना, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. तो प्रत्येक माणसाला जेवण देतो आणि कोणत्याही माणसाला तो देव कधी भुके ठेवत नाही. प्रत्येक माणसाला पोटभर जेवण अन्न हे दररोज मिळतच असतं. मग तो किती गरीब असो वा किती श्रीमंत असो. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर जर आपण त्याला लावला ना, तरी आपली ही बोटे ही सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस हा चांगल्या प्रकारे त्यानुसार जात असतो. आणि आपण चांगल्या पद्धतीनेच दुसऱ्यांशी बोलले पाहिजे आणि दुसऱ्यांना वागणूक दिली पाहिजे. जशी आपण दुसऱ्यांना वागणूक देऊ, जसं त्यांच्याशी वागू, जसं बोलू, तसंच आपल्यासोबत घडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपली कर्म ही चांगल्या प्रकारे आपण पार पाडायचे आणि कोणाचं मन कधी दुखवू नका. नको होऊ सुदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि आपल्या विश्वासामध्येच स्वामी बसलेले असतात. आणि स्वामी म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. नक्कीच मी तुला साथ देईन. पण तू जर उठणारच नाही आणि तू म्हणशील मला इथेच पाहिजे, तसं कधीच होणार नाही. आणि तसं कधी कोणाला मिळालं देखील नाही. तुला कर्म हे करावेच लागतील. फक्त त्यात मी तुला मदत करणार आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना, तिथे माणसांची कमी नसते. म्हणून माणुसकी ही जपायलाच हवी. आणि प्रत्येकाला तुम्ही सांगायला हवं की माणुसकी तुम्ही जपाच. म्हणून कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही, आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत राहिली आहे की नाही, हे नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. आणि अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, ही सर्व खरं नात्याची लक्षणं आहेत. आणि असंच खरं नातं आपण प्रत्येकाशी जोडलं पाहिजे. मग तो आपला जवळचा असो किंवा मग लांबचा असो. नक्की स्वामींनाही चांगलं वाटतं आणि स्वामी आपल्या पाठीशी असतात. कारण आपलं मन हे निर्मळ असतं आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. कारण त्याच हाताने आपण त्या माणसाची मदत करत आहोत आणि स्वामींनीच आपल्याला त्या माणसाची मदत करायला पाठवलं आहे. कारण कोणी ना कोणी माणूस येऊन तुमचीही मदत एक दिवस करून जाणार आहे. आणि ते आपण समजू की स्वामी रूपात तो माणूस आपल्या मदतीला आला होता. तसेच तुम्हाला सुद्धा एखाद्या माणसाला मदत करायला स्वामीच पाठवत असतात आणि स्वामीच तुम्हाला उत्तेजित करत असतात. म्हणून कधीही कोणाला मदत करण्यापूर्वी कोणताही विचार करू नका, मदत करून टाका. स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. म्हणून कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज कधी राहत नाही. म्हणून प्रत्येकालाच तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत जा. कोणी दुःखी झाले तर तुमचा आत्माही दुःखी होऊन जाईल आणि तुम्हालाही भरपूर दुःख तुमच्या वाट्याला येऊ शकेल. म्हणून आयुष्यात स्वामी आले
मन आपले स्वामीमय झाले, मनाची आपली भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही. स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीही दिसत नाही आणि कोणीही आपल्या मदतीला येत नाही, तेव्हा स्वामी आपल्या मदतीला धावून येतात. आणि स्वामींवर आपण निर्मळ मनाने विश्वास ठेवायला हवा. म्हणून अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात की वाईट आहात. म्हणून तुम्ही नक्कीच अहंकार कधी बाळगायचा नाही, कारण अहंकार हा शेवटी मातीत मुरत असतो. आणि गर्वही कधी करू नका, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे तुम्ही ऐकलेच असेल. म्हणून ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण नक्कीच तुम्हाला सोडून जाईल. म्हणून त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना मिळत जातील आणि नक्कीच मिळणार सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, कोणत्याही मागे धावू नका आणि तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत ही नक्की शून्य होत असते आणि आपली किंमत कुणालाही राहत नसते. म्हणून कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन आपण कर्म केले पाहिजे. कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम आपल्याला ह्या बदलू शकत नाही, पण कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही. उशिराच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि ते प्रत्येकालाच मिळत असते. कोणी श्रीमंत असो की कोणी गरीब असो, तिथे कोणाचा वशिला चालत नाही. प्रत्येकालाच त्या कर्माचे फळ हे भोगावेच लागत असतं. म्हणून जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा त्याच स्टेजला बघायला तुम्हाला आतुर आहे, पण तुम्ही जर वर गेले तर त्याची नक्कीच जळत असते आणि तुम्ही खाली गेलात तर तो हसत देखील असतो. म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचे आणि कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहेत हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात राहूही शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे तुमच्या हाताने करायला लागतील. फक्त त्या प्रयत्नांना यश द्यायचे काम आपले स्वामी महाराज करतील आणि स्वामी महाराज तुम्हाला यश निश्चित देतील आणि ते त्यांच्या हातात आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करून तुम्ही कामाला सुरुवात करायची. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि 100% मिळेल. म्हणून किती दिवसाचे आपले आयुष्य असते. आज तुमचं आयुष्य आहे, उद्या नसणार आहे. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. आणि उद्या आपण 10 वर्षाचा विचार करतो आणि एवढं मोठं घर आपण बांधत असतो, पण आपण उद्या जगू की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पण आपलं सगळं जीवन असंच चालत राहणार आहे. म्हणून हसून खेळून जगा आणि आपण प्रत्येकाला हसवायला शिका. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या येऊ द्या, स्वामी तुमच्या नावातच सर्व समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला मिळतच राहणार आहे. आणि स्वामींच्या चरणाशी एकदा आम्ही मस्तक टेकवले की सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत असते आणि ते उत्तर प्रत्येक कोणता तरी व्यक्ती आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला देऊन जात असतो आणि ते स्वामी रूपाने देत असतात. म्हणून ठरवलं आणि लगेच झालं असंच कधीच होत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो. कष्टाने हाल होतील पण हार नाही होणार एवढं मात्र निश्चित. आणि आपण चांगले काम करत असू, चांगल्या कामात कोणालाही हार होत नाही. आज ना उद्या ते मिळेलच आणि मिळणारच आहे यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून समतोल मन जर तुमचं असेल तर त्यासाठी कोणतेही व्रत या जगात नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख या जगात नाही आणि लोभासारखा कोणताही आजार आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून तुमचं मन हे नेहमी समतोल ठेवा आणि तुमच्या जीवनाशी तुम्ही समाधानी नक्कीच असले पाहिजे आणि तुमच्याकडे लोभ हा अजिबात नसला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही प्रत्येकावर दया करायला शिका, कारण दया कराल तर ते पुण्यात नक्कीच तुमचं कन्वर्ट होऊन जाईल आणि ते पुण्य तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार आहे. म्हणून कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याचाच विजय शेवटपर्यंत होणार आहे. म्हणून खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे आपल्याला येत असते. म्हणून स्वामी ही शक्ती खूप मोठी आहे आणि या शक्तीला आपण नक्कीच त्यांच्या चरणाशी जाऊन आपण त्यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद आपण म्हणले पाहिजे. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते आणि स्वामी शक्ती तुमच्यावर कृपा करणारच आहे हे मात्र निश्चित. म्हणून जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत मात्र तुम्हाला बदलायला लागेल. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, आपली ते मुळं कधीच बदलत नाही.
म्हणून तुमची पद्धत बदला, पण तुमचं ध्येय ते एकच असलं पाहिजे आणि त्याला मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत देखील करू शकता. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं ना की त्याला पुण्य कमवण्याची आणि चैत्र गमवायची भीती अजिबात उरत नाही, कारण त्याचं मन हे निर्मळ असतं आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तो सारखाच व्यवहार करत असतो. म्हणून आपले मन किती स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात आणि तुम्हाला ते अंतर्मन फक्त चांगलं ठेवायचंय. बाहेरून माणूस कसाही दिसला पण आतून जर तो खराब असला तर त्याला काही महत्व नसतं. पण तुम्ही बाहेरून कसेही दिसा पण आतून तुम्ही निर्मळ आणि स्वच्छ असाल आणि तुमचं मन अगदी चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला चांगलीच फळं देणार आहेत. आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि सदैव तुम्हाला मदत देखील करणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास जो ठेवेल मी त्याच्या पाठीशी नक्कीच राहील. म्हणून तुम्ही स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून जे दुःख तुमच्या आयुष्यात येतं तेही तुम्ही नक्कीच पचवायला शिका आणि ते पचवलं की सुखाची किंमतही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणून आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ना हे महत्वाचे कधीच नसते. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त तुमच्या आयुष्यात महत्व असणार आहे. आणि तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत ना हे देव बघत असतो आणि त्यातच तुमचं पुण्य हे वाढत जातं. म्हणून एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच आणि तो होणारच आहे आणि देव त्याचा हिशोब करणारच आहेत. फक्त थोडा उशीर होईल पण नक्कीच होईल. आणि तुमच्यावर जे आता नक्कीच तुम्ही ज्यांच्यावर हसत आहात ना ते तुमच्यावर एक दिवशी नक्कीच हसतील हे मात्र निश्चित. म्हणून वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि कधी आयुष्यात त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहायला शिका आणि त्यांच्या बरोबरीने राहायला शिका, पण त्यांना दगा कधी देऊ नका. म्हणून सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याला त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणतरी रडवेल हे मात्र निश्चित. आणि म्हणून कोणाला कधीही रडू नका आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असे काम तुम्ही नक्कीच करू नका. म्हणून योग्य वेळ आली की तुला योग्य गोष्ट मी देईलच असे स्वामी म्हणतात. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेची गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी स्वामींच्या दरबारात तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणण्यासाठी पण गेले पाहिजे आणि स्वामींना मनापासून तुम्ही धन्यवाद म्हणले पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. म्हणून फक्त संयम ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही आणि ते मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस बाळा. कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही. मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे आणि असणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. आणि फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून जीवन पुढे चालत राहायचं. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच उभं असेल आणि तेच नातं तुम्ही जोडलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि त्यामुळे आपण त्यातून चांगला संदेश घ्यायचा आहे आणि स्वामींना आपल्याला काहीतरी करायची नवीन संधी दिली आहे असं आपण त्यातून समजू शकतो. म्हणून स्मरण करताच समोर उभे राहते ते दत्त आहेत आणि जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म स्वामी समर्था तुमच्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आणि आमची नक्कीच स्वामी सेवा तुम्ही नक्कीच स्वीकारा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती नक्कीच मिळू शकत नाही आणि ती निर्माणही होणार नाही. म्हणून भगवंताची कृपा ही असावीच लागते आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढत असतं हे मात्र निश्चित. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नसते. त्यामुळे जी वेळ आहे याचा व्यवस्थित उपयोग करून
आपण आपल्या कामामध्ये लावला पाहिजे आणि चांगलं काम आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तर त्याची पूजा मात्र होत असते, हे मात्र निश्चित. म्हणून आपण फक्त देवाचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी मात्र घ्या. आणि आपण काम करताना दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल त्यात आपले नक्कीच पुण्य वाया जात असते आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं तुमच्या जगात हे काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व काही तुम्हाला भेटलं आहे आणि भेटणारच आहे, हे मात्र निश्चित. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त कधी तुम्ही राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही कधी तुम्ही जीवनामध्ये होऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो जो खरा समृद्ध आहे आणि तो जो खरा श्रेष्ठ व्यक्ती असतो, हे मात्र निश्चित. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशांनी किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असल्यास 50 रुपयांच्या आरशातच आपल्याला बघावे लागत असते. म्हणून कधी कोणाची किंमत ही त्याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या नक्कीच त्याच्या आत्ताच्या परिस्थितीवर ठरवू नका. हाव सोडली की मोह आपला संपणार आहे आणि मोह संपला की आपले दुःख हे सर्वपणे संपणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच जपल्या पाहिजे आणि त्या जपून ठेवला पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम भोगण्यासाठी नक्कीच आपणही तयार राहायला पाहिजे. कारण आपण दुसऱ्याला दिलेला त्रास कधी ना कधी आपल्या कर्मानुसार आपल्या ओंजळीत पडत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरणार नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते पश्चाताप आपल्याला जीवनभराचा राहून जात असतो. म्हणून दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख हे अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि समाधानही तितकेच मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपले काम आहे आणि ते आपण नाहीसे केलेच पाहिजे. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे आणि हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत आणि इथेच भोगावी लागणार सुद्धा आहेत. म्हणून ती कर्माची फळं नक्कीच तुम्ही चांगली चाखण्यासाठी चांगली फळं आणि चांगली कामं तुम्हाला करायला लागतील, तेव्हाच ती चांगली फळं तुम्हाला भेटतील. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात तुमच्या शांती निर्माण होऊ शकते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे जात असतो आणि पुढे सरकत असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा ते काहीतरी जीवनातून शिकत असतात आणि तो खूप मोलाचा संदेश दुसऱ्यांना देऊन जात असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण खास आणि चांगला बनवू शकतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कुणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शेवटी ते मिळणारही आहे. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे जे असतात तेच आपले नक्कीच चांगले नातेवाईक असतात आणि तेच आपले जवळचे असतात. म्हणून त्यांना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे दिसत असतात आणि स्वामी तुम्हाला सगळीकडे दिसताना ते स्वामी तुम्हाला म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला दर्शन देणारच आहे.
म्हणून कधीही कोणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि जेवढं त्यांना समजत असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही आणि जे कधी म्हणलोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि त्यांच्या ओंजळीत यश हे पडतही असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुम्हीच ठरवलेल्या गोष्टी या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तुम्हाला मेहनत ही चांगल्या प्रकारे करावी लागणार. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव मनापासून देतही असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत जीवन आपले चांगले होऊन जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाईल आणि चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगलं पाहिजे, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणी ते सांगूही शकणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाला तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपला आनंद आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका आणि कोणावर रुसायचं पण नाही. हे स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवलं आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना सर्व गोष्टी आपण सांगत जायच्या. म्हणून नाती कधी नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुर्लक्ष केल्याने, आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे, आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती फक्त तुम्ही प्रेमाने जपत चला. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यात तो एकटा पडूही शकत नाही. स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो आणि तो आंधळा बनून माणसाला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपल्याला सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सारं विश्व हे ऐकत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण आयुष्यामध्ये शोधलं पाहिजे आणि आयुष्य खूप तुमचं आनंदात होईल आणि आनंदात निघूनही जाईल. आणि स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये, जे किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि इतके आनंदाने तुम्ही आयुष्य नक्कीच चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न आयुष्यात केले पाहिजे आणि त्यात करण्यात तुम्ही वेळ घालवा. मग तो वेळ तुमचा चांगल्या प्रकारे खर्च होईल, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो आणि त्याला नवीन नवीन अनुभव सुद्धा येत असतात आणि त्या अनुभवातून शिकून तो नवीन कामगिरी आपल्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देहासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि निर्मळ मनाने केलेल्या भजनात देव असणारच आहे. म्हणून याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते. म्हणून तुम्ही फक्त मनापासून देवाची भक्ती केली तर तुम्हाला मनापासूनच सर्व काही मिळणार आहे. आणि चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यात संपत नसतो आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच आपल्याला काढावा लागणार आहे आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, पण ती सुरुवात तुम्ही चांगल्या रीतीने करायची आणि चांगल्या रीतीने पार पाडायची हे मात्र निश्चित. आणि ती सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले मिळणार आहेत. म्हणून देवाऱ्यात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधायला शिका. तुम्हाला देव नक्कीच गवसेल आणि देव एकदा तुम्हाला सापडला की सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते. म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीला तपासून न बघण्यापेक्षा आपण फक्त त्यांचे चांगले कर्म बघितले पाहिजे आणि त्याचा विश्वास आपल्यावर हवा आणि आपण
नक्कीच तो विश्वास कधी तोडू नये आणि त्याला तोडलं तर आपल्या कर्माची फळं आपल्या पदरी ही नक्कीच पडतात. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी आयुष्यामध्ये संपत नसतो आणि तो प्रत्येक वेळी चांगल्या रीतीने आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, किती मोठे आणि किती छोटे असेनात, तुम्हाला कर्म आणि तुम्हाला देव हे जोडूनच जायला लागल आणि हे पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही स्वामी राया, आणि तुम्ही कधीच काही आम्हाला कमी पडू देत नाही हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. आणि नक्कीच हा व्हिडिओ जो पण बघत असेल त्यासाठी स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना की प्रत्येकाला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते. आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद हा नक्कीच वेगवेगळा असणार आहे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर आपण अतूट विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्वामींचं वचन आपण नक्कीच ध्यानात घेऊन नक्कीच जीवन चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप जाणार आहोत आणि भविष्यात काय होईल आणि चिंता न करता आनंदाने आपण वर्तमानात जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नये. भगवंताच्या नामाशिवाय कोणती गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात मात्र पडू नका. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख खूप वाईट असते आणि ते दुःख आपल्याला भोगायला लागत असते. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि देवही तुम्हाला माफ करेल आणि तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती आशा आणि जिद्दच त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी या कधीच घडत नसतात, त्या चांगल्या गोष्टी आपल्याला घडवायला लागत असतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. नाती ही इलेक्ट्रिक वायर सारखी असतात आणि त्या करंट सारखी असतात. चुकीची जुडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुडली तर तुमचं आयुष्य पूर्ण प्रकाशमय करून टाकतील. म्हणून तसेच तुम्ही प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही लोकांचे नक्कीच बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंही बोलणं तुम्ही पूर्णपणे सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या मागे कितीही मोठा पाठिंबा असू द्यात तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय, आणि ते प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमची कामाची पद्धत तुम्ही बदलली पाहिजे. आणि संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्याच हातात असतं आणि ते त्यालाच करायला लागत असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि करणाऱ्यांसमोर कधी नशीब सुद्धा हारत असतं आणि ते नशीब सुद्धा त्यांना सर्व काही मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ मात्र असते. आणि प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान मात्र भागत नाही आणि ती भागणारही नाही, कारण माणसाला मोह होऊन जातो. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण तसा तुमचा ऐकणारा असतो ना आणि सांगणारा असतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो आणि तेव्हाच ते ज्ञान पुढेही जात असते. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्या यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतो. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि चांगले यश तुमच्या पदरी नक्कीच पडणार आहे. म्हणून परिस्थिती किती कठीण असली तरी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास ठेवा की तुम्हाला ते यश हे तुमच्याजवळ मिळणार आहे याची शाश्वती तुम्हाला असलीच पाहिजे आणि ते मिळेलच. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला मिळणार देखील आहे. म्हणून सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व राहत नाही आणि ते महत्व नसते सुद्धा. म्हणून मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी मग नक्कीच तुमच्या आयुष्यात, आणि एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचीही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो, तो अगदीच वाढत असतो. म्हणून तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपत असते आणि पूर्णपणे संपून जात असते. म्हणून आयुष्यात काही करून दाखवायचे असेल ना, तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि ती मिळूनच राहते. म्हणून जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असलात तर मग तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुम्हाला काय काय मिळू शकते. हे भरपूर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतात आणि तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो. म्हणून फक्त तुम्ही तेच जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करत त्या, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग तुम्ही मनापासून करून घ्या. आणि समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. म्हणून वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ घाला. हे स्वप्न फक्त तुमच्यावर आहे. म्हणून जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीही हारत नसतात. म्हणून एकतर जिंकतात किंवा ते काहीतरी आयुष्यातून शिकत असतात. म्हणून सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि त्याने तुम्हाला मदत नक्कीच दुसऱ्याची करायची आहे. म्हणून दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप आपल्याला कमी होऊ लागतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे आपण नक्कीच लक्ष दिलं नाही पाहिजे. आणि ज्यांची यशस्वी व्हायची व्याख्या पक्की असते ना, त्यांची पावलं सदैव अपयशाचे 3 पावलं पुढे असतात, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही फक्त यशस्वी होण्यासाठीच प्रयत्न करा आणि तेच तुमच्या मनामध्ये असले पाहिजे. मित्रांनो, आणि स्वामींवर या ठिकाणी विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. आणि स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक अडचणीमध्ये स्वामी मदतीला येतील. स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी राया आमच्या मदतीला धावून या आणि आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या. नक्कीच असं तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. मित्रांनो, एकटेपणा हाच आपल्या आयुष्याला आणि आपल्याला आपल्या ध्येयाकडे खेचत असतो. म्हणून एकटं तुमचं ध्येय तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. आणि तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. सोबत किती लोक असू द्यात, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका आणि स्वतःला फक्त भक्कम तुम्ही बनवत राहा. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नसतो. म्हणून खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं पण आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाहीत. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. माणसाचं मेल्यावर 13 दिवसांपेक्षा जास्त कुणीही मात्र रडत नाही. म्हणून एक वेळ पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तरी ऐकवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि विजय शांततेत मिळवायचा आणि लोकांना कायम वाटत राहिलं पाहिजे आपण हरतोय असं. पण आपला विजय हा एक दिवशी नक्कीच होणारा असतो आणि तो होतच राहतो. म्हणून जीवनामध्ये फक्त चालत राहा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच तुम्ही भक्कम करायला शिका. आणि तुमच्याकडे एवढी मेहनत करण्याची जिद्द असली पाहिजे आणि एवढी पावर असली पाहिजे की तुम्हाला सर्व काही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीने नक्कीच समजता येईल. म्हणून वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ हे आपल्याला बदलावे लागत असतात आणि त्या मार्गाला आपल्याला जावं लागत असतं. म्हणून मित्रांनो, जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकं गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तुम्हाला यश तेव्हाच नक्कीच मिळू शकतं. म्हणून फक्त तुम्ही यश मिळवण्यासाठी प्रयत्न हे मनापासून करायचे आणि मनापासून प्रयत्न करणाऱ्याला कधी काही मिळाले नाही असं कधीच होत नाही. प्रत्येकाला मिळणार आहे आणि प्रत्येकाला ते मिळतंच, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला. आणि सर्वांना नक्कीच सोबत घेऊन गेले तर तुमच्या कामाची पद्धतही बदलून जाईल आणि तुम्हाला मिळणारं यश हे लवकरात लवकर मिळेल. म्हणून पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील आणि मग तुम्ही जिंकाल, मग तुमच्याशी बोलायला येतील. म्हणून उठा, जागे व्हा आणि आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. प्रत्येक माणसाला या जीवनात अडचणी आहेत आणि कोणी त्या अडचणीमध्ये थकत नाही आणि खाली पडत नाही. आपणच त्या अडचणींमध्ये खाली पडून थकून जातो. म्हणून हे या जगामध्ये वास्तव आणि रिअलिस्टिक गोष्टी तुम्ही नक्कीच अनुभवास आणल्या पाहिजे
आणि ज्या वास्तव गोष्टी आहेत त्यांच्याच पाठीमागे तुम्ही लागले पाहिजे. अवास्तव इच्छा मनात ठेवून ध्येय निश्चित केल्यानं ते गाठण्यासाठी निराशा पदरी येऊन पुढचे मार्ग खुंटतात. आणि अवास्तव म्हणजे ज्याला कोणताच आधार नाही अथवा आपल्या त्याची पार्श्वभूमी नाही, असे बाहेरची कोणतीही ऊर्जा न वापरता फिरणारे चक्र तयार करण्याचे ध्येय रशियातल्या एका मुलानं बाळगलं. यावर त्यानं खूप वर्ष विविध प्रयोग केले आणि त्याच्या अनेक वर्षानंतर प्रयत्नांना एक वैज्ञानिकानं त्याला सांगितलं की निसर्गाच्या मूळ नियमांचा अभ्यासाची पार्श्वभूमी नसल्यामुळे तो हा खटाटोप अनेक वर्ष वाया घालवशील आणि माणूस चंद्रावर पोहोचला एवढ्याच आधारावर कोणी चंद्रावरची जमीन घेऊन प्लॉट पाडून विकण्याचं ध्येय बाळगलं तर ते अवास्तव ठरेल. म्हणून विजेचा शोध लावणाऱ्या मायकेला फॅरेडोला, टेलिफोनचा शोध लावणाऱ्या मार्किनोला, वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटला आणि मुद्रा यंत्रणाचा शोध लावणाऱ्या गुटेनबर्गला किंवा अशा सर्वांनाच वैज्ञानिक सिद्धांतांची आणि नैसर्गिक मूलभूत नियमांची पार्श्वभूमी होती हे मात्र विसरून चालणार नाही. आणि हे मात्र तुम्हालाच ते सुद्धा करायचंय. म्हणून तुमच्याकडून जे वास्तवात नक्कीच तुम्हाला मिळणार आहे, मिळू शकेल, तेच तुम्ही ध्येय ठेवलं पाहिजे. आणि आभाळाला गवसणी घालणे हा वाक्य प्रकार म्हणून योग्य असला तरी मी आभाळाला गवसणी घालेन असे ध्येय बाळगणे चुकीचे आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कंटाळा येत असेल तर तुमच्या पुढे कोणतेच ध्येय असा त्याचा अर्थ होतो आणि तुमच्या पुढे कोणतेच ध्येय नाही असा मग तुम्ही काहीच कामाचे नसतात. आणि तुमच्याकडे ध्येय नसलं तर तुम्ही कोणत्याही मार्गावर आणि कसेही चालत असता. म्हणून मित्रांनो, जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तीने अगदी सुरुवातीलाच अवास्तव ध्येय बाळगलं नाही. प्रथम आपल्या आवाक्यातलं ध्येय, हे ध्येय साध्य झाल्यानंतर त्या पुढचं आणि ते साध्य झाल्यानंतर त्या पुढचं ध्येय, अशा टप्प्याटप्प्याने ते ध्येय ठरवत गेले आणि हे साध्य करत जगातील यशस्वी व्यक्तींच्या रांगेत जाऊन बसले. म्हणून वास्तव ध्येय बाळगावं, प्रथम ते साध्य करावं आणि नंतर त्या पुढचा टप्पा गाठावा आणि टप्प्याटप्प्याने यशाचं शिखर गाठावं, असा या आरचा अर्थ होतो. म्हणून तुम्ही ते रिअलिस्टिक, नक्कीच तुम्ही वास्तवमध्ये जे घडणार असतं ते ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्याला काल मर्यादा पाहिजे आणि त्याला टाइम बाउंडेशन लागतं. म्हणून काल मर्यादा हा ध्येय ठरवण्याचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. एखाद्या चित्रकारानं मी जगप्रसिद्ध चित्रकार व्हावं असं ध्येय बाळगताना काल मर्यादेचं भान नसेल तर कदाचित वयाच्या अंतिम काळात अथवा मृत्यूनंतर त्याला जगभर प्रसिद्धी मिळाल्यास व्यक्तिशः त्याला त्याचा काहीही लाभ होणार नाही. आणि मला येत्या 2 वर्षात स्वतःचं घर हवं आहे आणि पुढल्या 5 वर्षात माझा व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड झाला पाहिजे, असा 10 वर्षात आता मला परदेशातही नक्कीच जायचं आहे आणि परदेशातही मी गाठू शकतो असं मग करता आलं पाहिजे. आणि अशी कितीतरी काहीतरी मर्यादा आखून ध्येय ठरवलं जातं. परीक्षेत उत्तीर्ण होणं आणि ध्येय कालंबन असतं आणि तसंच व्यावसायिक यशाचं ध्येय कालबद्ध असलं पाहिजे. पदवीधर झाल्यानंतर 2 वर्षात मला चांगल्या पगाराची नोकरी मिळालीच पाहिजे, हे झालं कालबद्ध ध्येय. आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यामध्ये माझ्यातल्या ज्या कमतरता आड येतात त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि 2 वर्षात चांगली नोकरी मिळवून दाखवेन, हे झालं कालबद्ध ध्येय. म्हणून ध्येय गाठण्याचं ध्येय असेल तर ध्येय गाठता येतं हे मात्र निश्चित. म्हणून पहिल्या वर्षी स्थानिक पातळीवर, दुसऱ्या वर्षी जिल्हा पातळीवर, तिसऱ्या वर्षी राज्य पातळीवर आणि चौथ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर मी माझा व्यवसाय नक्कीच पोहोचेन आणि हे झालं कालबाह्य ध्येय. म्हणून शिक्षणापासून व्यवसाय सिद्धीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कालबद्धतेचा अभ्यास करण्याची आणि यशस्वी होण्याची योजना आखण्याची गरज असते. त्यामुळे आपलं प्रत्येक ध्येय हे कालबद्ध असलेच पाहिजे, त्याला विशिष्ट काळाची मर्यादा असलीच पाहिजे. इच्छा व्यक्त करताना काळाचं बंधन नसतं. एखाद्या वृक्षालाही आपण धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यावा असं वाटू शकतं, पण ध्येय आणि इच्छा यात फरक असतो, हे लक्षात ठेवा आणि ठेवलं पाहिजे. पुढे स्मार्ट या अक्षरामध्ये आपण लोकांनी ER हे शब्द वाढवून ध्येय स्मार्टर असलं पाहिजे असं म्हटलं. म्हणून यातला E म्हणजे इनर्जिसिंग आणि किंवा उत्साहवर्धक आणि R म्हणजे रेकॉर्डेबल, नोंदता येईल असं. म्हणजेच आपण जे ध्येय उराशी बाळगू ते साध्य करणं ही गोष्ट उत्साहवर्धक असायला हवी. आपण ठरवलेलं ध्येय स्मार्ट नसेल तर असा उत्साह वाटणार नाही. याशिवाय आपण ठरवलेलं ध्येय नोंदवता आलं पाहिजे. म्हणजे मला खूप सुखी व्हायचं आहे आणि मला खूप पैसे मिळवायचे आहे, यातल्या खूपची नोंद करता येत नाही. खूप म्हणजे किती. म्हणूनच मला बँकिंग सर्व्हिसेस रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा देऊन येत्या 3 वर्षात बँकेची नोकरी मिळवायची, हे झालं नोंदवता येणारं ध्येय. आणि त्यामुळे आता आपल्याला असंही म्हणता येईल की आपलं ध्येय स्मार्टर असलं पाहिजे आणि चांगलं असलं पाहिजे. म्हणून ध्येय कसे गाठावे आणि ते गोल आपण कसे ठरवावे, म्हणून त्यासाठी लागतो आत्मविश्वास. आता ध्येयाविषयी चिंतन करताना मला अचानक एक लहानसं गोंडस मूल दिसलं. हे मूल पालथं पडण्याचा प्रयत्न करत होतं. त्याला कोणीही ते सांगितलं नव्हतं, पण स्वतःहून ते तानाबाळा एका कुशीत वळून पालथं पडण्याचा प्रयत्न करत होतं. आणि हे बघता बघता 15-20 मिनिटांनी ते पालथं पडलं आणि त्याचं डोकं जमिनीवर आपटलं.
ते रडू लागलं. त्याची आई धावत आली, बाळाला जवळ घेतलं. बाळाच्या तोंडाला लागलं असेल ते ठाऊक असूनही बाळ पालथं पडल्याचा तिला जास्त आनंद झाला होता आणि 5-10 मिनिटांनी बाळ शांत झालं. आईनं त्याला सतरंजीवर ठेवलं. यावेळी मात्र अजिबात कष्ट न करता ते बाळ पालथं पडलं आणि स्वतःच्या हातानं शरीर उचलून घेऊन इकडे तिकडे पाहू लागलं. म्हणून माझ्या मनात आलं, आता 1-2 दिवसात ते बाळ रांगू लागेल. रांगता रांगता पलंगाला धरून उभं राहिलं. नंतर सुट्ट उभं राहिलं आणि पुढे चालू लागेल आणि त्याचबरोबर प्रथम एक शब्द आणि नंतर वाक्य बोलू लागले. म्हणून कुठे जायचे हे आपल्याला माहीत नसेल तर कुठे गेले तरी काही बिघडत नाही. म्हणून प्रत्येक बाळ असंच असतं, अशीच प्रगती करतं. अनेक वेळा त्याचे प्रयत्न फसतात, पण ते आपलं ध्येय सोडून देत नाहीत. प्रत्येक चुकीच्या गोष्टीतून ते शिकत ते आपलं एक पाठोपाठ एक ध्येय गाठत जातं. आणि याचं कारण असं की आपल्याला निसर्गतम सक्षम आहेत आणि ठरवलेलं ध्येय गाठण्याची वृत्ती आपल्या निसर्गातच आहे. आणि लहान लहान बाळाला त्याच्या क्षमतेची जाणीव असते, त्यामुळेच ते आपलं ध्येय गाठू शकतं. याचा अर्थ असा की आपण जसजसे मोठे होऊ तसतसं आपल्या क्षमता वाढत असतात आणि त्यामुळे ध्येय गाठण्याची आपली क्षमताही वाढलेली असते आणि त्यामुळे आपला निश्चित केलेलं स्मार्ट ध्येय आपण नक्कीच गाठू शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला असलाच पाहिजे, कारण आपल्या बालपणी आपण ते सिद्ध केलंय आणि आपण ठरवलेले ध्येय आपण नक्की गाठू शकतो. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं ही कोणतीही ध्येय गाठण्याची पहिली पायरी आहे. आणि आपण विचार केला तर आपण आपल्या लक्षात येईल की त्या लहान बाळाला आता तुला उभं राहायचं आहे का बरं का, असं तुम्ही सांगत नाही. आपण उभं राहायला शिकणं हा आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे असाही विचार हे मूल करत नाही. म्हणून चालायला शिकण्याचे फायदे त्याला कोणीही सांगत नाही हे मात्र निश्चित. म्हणून भरकटलेल्या होडीच्या शिडेला हवेच्या दिशेची घेणे आणि देणे नसते, म्हणून ते चालत असते. म्हणून तरी ते मूल उभं राहायला, चालायला, पळायला, बोलायला का शिकतं, याचं कारण म्हणजे प्रगतीचं ध्येय हे आपल्याला निसर्गाला दिलेली देणगी आहे. तेव्हा आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा ध्येय गाठण्यासाठी प्रथम हवा आत्मविश्वास. मी हे करू शकतो आणि मी हे करणारच असा आत्मविश्वास तुमचा नक्कीच असला पाहिजे. तोच आत्मविश्वास तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो आणि त्या आत्मविश्वासामुळे तुम्ही कोणतेही ध्येय हे प्राप्त करू शकता. म्हणून यशस्वी लोकांचा सहवास हा महत्वाचा असतो. आपल्या भोवती यशस्वी झालेले लोक असतील तर आपणही आपलं ध्येय गाठू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो. यशस्वी झालेल्या मित्रांचा सहवास या बाबतीत खूप महत्वाचा असतो. लहान बाळांच्या भोवती वावरण्याचा व्यक्ती चालतात, बोलतात आणि आपल्याला हवं ते मिळवतात. याचा बाळावर जो परिणाम होतो त्यातून ते स्वतः चालू बोलू लागतं आणि बाळाच्या भोवतालचे आई वडील, बहीण, भाऊ जसे बाळाच्या ध्येय सिद्धीत मदत करतात, तसेच आपल्या भोवतालचे यशस्वी लोक आपल्याला आपल्या प्रगतीचं ध्येय गाठण्यात मदत करतात. आणि अत्यंत नैसर्गिक आहे. पराभूत, भित्र्या, जिज्ञासा नसलेल्या, आळशी आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करण्याचा कंटाळा असलेल्या लोकांच्या सहवासात राहणं टाळले पाहिजे आणि आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या लोकांपासून 4 हात दूरच राहिलं पाहिजे. आपण यशस्वी मित्राचं जाळ विकणं आणि विविध प्रगत काळाशाऱ्या परिषदा, भाषण, समारंभांना उपस्थित राहणं हा एक उत्तम मार्ग असतो. म्हणून यशस्वी लोकांची माहिती मिळवणं, त्यांच्या प्रयत्नांचा अभ्यास करणं, आदर्श व्यक्तीची आत्मचरित्र वाचणं आणि ध्येय गाठण्यासाठी मोठमोठ्या लोकांनी केलेल्या अपरिहार्य कष्टांचा आणि श्रमांचा आदराने अभ्यास करणं, अशा अनेक मार्गाने तुम्ही यशस्वी लोकांच्या सहवासात राहू शकता. म्हणून माणूस कधीही आळशी नसतो, फक्त त्याचे ध्येय नपुंसक असते आणि ते ध्येय नपुंसक असले की त्याला ते ध्येय गाठता येत नाही आणि त्यात भरपूर काही अडचणी त्याला येत असतात. म्हणून ते ध्येय आपलं पक्क असलं पाहिजे आणि आपला स्वतःवर हा आत्मविश्वास असलाच पाहिजे. म्हणून अखंड प्रयत्न. लहान मूल उभं राहण्याचा प्रयत्न करतं, पडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा प्रयत्न करतं, असं 2-4 वेळा झाल्यावर उभं राहतं. सगळे कौतुक करतात ते त्यानं त्याचं ध्येय गाठल्यामुळे. पुढे ते मूल चालण्याचा प्रयत्न करतं, पडतं, पुन्हा उठून उभं राहतं, चालतं, सगळे कौतुक करतात ते त्यांना गाठलेल्या ध्येयामुळे. या प्रत्येक टप्प्यावर ते मूल परिस्थिती जुळवून घेत असतं आणि त्याचे स्वतःचे निर्णयच त्याला योग्य अयोग्य शिकवत असतात. आपलं काय चुकलं याची बौद्धिक पातळीवर नोंद घेत भोवताली उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे प्रगती करणारं हे लहान मूल दुसरं तिसरं कोणी नसून आपलाच भूतकाळ आहे. आणि त्यामुळे अखंड प्रयत्न करत राहिलं तर आपलं ध्येय गाठण्यात हमखास यशस्वी होतो. आणि ही शिकवण आपणच आपल्या पूर्वी दिलेली आहे आणि मोठं झाल्यानंतर हे सत्य कसं बदलेल. म्हणून अखंड प्रयत्न हे ध्येय गाठण्याचं महत्वाचं सूत्र आहे. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. ज्यांना ध्येयच ठरवता आलं नाही किंवा ध्येय ठरवून आलेल्या पराभवात ते खचून गेले अथवा ठेविले अनंत तैसेची राहावे या उक्तीचे उपासक असल्यामुळे पिढ्याने पुढे ज्यांच्यात प्रगती होऊ शकली नाही असे अनंत लोक आपल्या भोवती असतात. खरं म्हणजे उच्च मूल्यांक ध्येय बाळगण्याची भीती त्यांच्यात अगदी बालपणीच कोणतरी केलेली होती. म्हणून पायथा रुंद असतो, शिखर अरुंद असतो.
जसजसे शिखराच्या जवळ जावे तसा तसा प्रवास अवघड होत जातो हे मात्र निश्चित. म्हणून श्रीमंत होणारा माणूस वाईट असतो, मान्यवर होण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करावा लागतो अशी शिकवण बालपणापासून देऊन आयुष्यभरासाठी कोणीतरी त्यांना अपंग आणि नकारात्मक वृत्तीचं बनवलेलं असतं. भोवतालच्या या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करणं हे आपले ध्येय सिद्धी आणि सिद्धीचं इंगित आहे. नकारात्मक लोकांशी वाद घालण्यात वेळ न घालवता सकारात्मक लोकांचा शोध घेत राहणं हा ध्येय गाठण्याचा मार्ग आहे. आणि आपण सकारात्मक असताना नकारात्मक लोकांशी वाद घालण्याचा कटुता निर्माण होते आणि या कटुतेतून ही नकारात्मक मंडळी आपल्या ध्येयाची टिंगल करतात आणि टिंगलीचा उपयोग झाला नाही तर अनेक अडथळे आणतात. लक्षात ठेवा, तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा आनंद मानणारी खूप माणसं तुमच्या भोवती असतात आणि तुमच्या समोर गोड बोलून पाठीमागे तुमचं नुकसान करण्यात धन्यता मानणारी मंडळी भोवती असतात. आणि या सर्व नकारात्मक लोकांच्या नादीने लागता, त्यांच्याशी वाद न घालता स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी भोवतालच्या सर्व नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करणं हा एक अवघड परंतु महत्वाचा मार्ग आहे. म्हणून ध्येय गाठणं ही एक तपश्चर्या असते. तपश्चर्या करणारी माणसं फार थोडी असतात आणि शास्त्रीय किंवा वैज्ञानिक विचार क्षणभर बाजूला ठेवून आपण लहानपणी शिकलेले ध्रुव बाळाची गोष्ट आठवा. मित्रांनो, प्रत्येक ध्येय गाठता येते असे नाही, पण ते जगण्यातील जिवंतपणा नक्कीच देते. म्हणून ती गोष्ट अशी आहे की आपल्याला लक्षात येईल की आढळ पद मिळवण्याचं ध्येय गाठण्यासाठी ध्रुव बाळानं जी तपश्चर्या केली तिचा भंग करू शकतील अशा अनेक घटना त्याच्या भोवती घडल्या, पण तो विचलित झाला नाही. याउलट विश्वामित्र मुनी एका अप्सरेच्या नृत्यानं आपल्या ध्येयापासून विचलित झाले आणि पुन्हा पूर्वपदी आले. ध्रुव बाळाच्या सावत्र आईनं त्याला वडिलांच्या मांडीवर बसवण्यापासून रोखलं आणि त्यांना आढळपणाचं ध्येय निश्चित केलं. अशा आधाराच्या परदेशातल्या काही घटना वास्तविक आहेत आणि वास्तव आहेत. एका छोट्याशा हॉटेलात वेटर म्हणून काम करणारा हेनरी ग्राहकांना आवडत असे आणि हे त्यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळे आणि गरीब असूनही टापटीप राहण्याच्या आवडीमुळे एक दिवस त्यांच्या हातून चहाचा कप फुटला म्हणून त्यांना मालकाच्या हातात मार खाल्ला आणि मालकानं त्यांच्या बाहेरच्या ग्राहकांना चहा नेऊन देण्याचं काम दिलं. आणि हेनरी आता बेचैन होता. आसपासच्या दुकानांमध्ये चहा देता देता त्याची एका फोटो स्टुडिओच्या मालकाशी ओळख झाली आणि त्यामुळे त्याला तिथे नोकरी मिळाली. फोटोग्राफीच्या व्यवसायाचा नीट अभ्यास करत त्यानं स्टुडिओसाठी लागणाऱ्या छोट्या वस्तूंची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात मिळालेल्या यशामुळे आता खूप मोठा उद्योगपती व्हावं असं ध्येय त्यानं बाळगलं. पुढे कित्येक वर्ष अजिबात विचलित न होता एकेका उद्योगात हात घालत हेनरी कॅन्सर अमेरिकेला एका धनाढ्य उद्योगपती झाला आणि त्याची गोष्ट इंटरनेटवर जरूर वाचा, नक्कीच तुम्हाला ती समजेल सुद्धा. म्हणून आपल्या ध्येयापासून विचलित होणाऱ्या माणसाला अडथळे दिसतात हे मात्र निश्चित. म्हणून स्वतः फोर्डची गाडी रस्त्यात बंद पडली तेव्हा हेनरी फोर्ड रागारागात बाहेर उतरले आणि गाडीला जोरदार लाथ मारून पायी चालू लागले. शेजारच्या गॅरेजमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एक 14 वर्षाच्या मुलानं ते पाहिलं आणि हेनरी फोर्डच्या समोर जाऊन त्यांना थांबवत तो म्हणाला, मला माहितीये तुमची गाडी का बंद पडली आहे. या गाडीतला दोष मला ठाऊक आहे. आपण 2 मिनिटं थांबला तर मी ती सुरू करून देतो. आणि आपण ज्या माणसाशी बोलतोय तो स्वतः त्या गाडीचा निर्माता हेनरी फोर्ड आहे हे त्या मुलाला ठाऊक नव्हतं. म्हणून हेनरी फोर्डलाही त्या मुलाची गंमत वाटली. फोर्डनं होकार दिल्यानंतर त्या मुलानं गाडीचं बोनट उघडलं आणि 2 मिनिटात गाडी सुरू करून दिली. या गाडीचे बॅटरी कनेक्टर्स खराब होते आणि असं त्या मुलानं सांगितल्यावर फोर्ड चकित झाला. फोर्डनं त्या मुलाला $100 नोट पुढे केल्यावर तो मुलगा म्हणाला, माझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत, मला फक्त $1 सुद्धा द्या. आणि हे पाहून हेनरी फोर्डनं त्या मुलाला गाडीत बसवलं आणि ते फोर्ड मोटर्सच्या कारखान्यात घेऊन आला. तिथे त्या मुलाला नोकरी दिली. डोळ्यात स्वप्न घेऊन आणि उराशी ध्येय बाळगून प्रगती करत पुढे तो मुलगा फोर्ड कंपनीचा चेअरमन झाला. त्याचं नाव ली आया कोका होतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणतेही कार्य करताय आणि कोणतीही तुम्ही गोष्ट करताय त्यात तुम्ही ती मनापासून केली पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचं आवड निर्माण होते आणि देव आपल्याजवळ नक्कीच त्या गोष्टीविषयी चांगली व्यक्ती आपल्याजवळ पाठवते आणि एक ना एक दिवस आपल्याला ते यश मिळतं सुद्धा. म्हणून फक्त आपण हार मानू नये आणि चांगल्या प्रकारे ते कामासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हवेत बंगले बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना त्यासाठी पाया रचावा लागतो हे मात्र निश्चित. म्हणून ही उदाहरणं अशी मध्येच का आली, कारण ध्येय आणि ध्येय गाठणे या विषयांच्या चर्चा करताना आपण थोडे कंटाळलेलो होतो. कंटाळा ध्येयाचा शत्रू आहे आणि जो घालवायचा तर ध्येय गाठण्यासाठी कोणी कशी तपश्चर्या केली, कोणी किती यशस्वी झालं याची माहिती मिळाली तर आपल्याला हुरूप येतो. आणि तुम्ही हे नक्कीच ऐकत असताना ध्येयाबद्दल वेगवेगळे विचार करावेत आणि वाचून पूर्ण होतात स्वतःमध्ये ध्येय निश्चित करायला सिद्ध व्हावं एवढंच ध्येय हे नक्कीच तुम्हाला विचार सांगत असतात. म्हणून ध्येय या विषयात प्रचंड संबोधन केले आणि जगप्रसिद्ध ध्येयगुरू रॉबर्ट चेन एका ठिकाणी म्हणतात, ध्येय लिहून ठेवा. आपलं ध्येय लिहून ठेवणारे लोक ध्येय गाठण्यात अधिक यशस्वी होतात असं रॉबर्ट चेन यांची आकडेवारी स्पष्ट करते.
आणि हे काम अजिबात अवघड किंवा कंटाळवाणा नाही हे प्रथम लक्षात घ्या. रॉबर्ट चेन ध्येय लिहिण्याच्या ज्या पायऱ्या सांगतात त्या अशा आहेत. येत्या एका वर्षात आपल्याला जे साध्य करायचं असेल अशी एकच सर्वात महत्वाची गोष्ट एका कागदावर लिहा. मात्र लिहिण्यापूर्वी असा विचार करा की मला हेच का साध्य करायचे आहे आणि माझ्या सुखी आनंदी समृद्ध भविष्याची याचा काय संबंध आहे. हे ध्येय साध्य एका वर्षात गाठलेल्या काय होणार आहे आणि असे ध्येय ठरवण्यामुळे माझं 1 वर्ष वाया तर जाणार नाही ना. म्हणून रॉबर्ट चेननं म्हणणं असं आहे की माझ्या शेजाऱ्यांचा सत्यानाश व्हावा आणि किंवा माझ्या प्रतिस्पर्धी भिकारी व्हावा किंवा माझा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हावी अशा प्रकारचं ध्येय बाळगणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीच्या प्रयत्नांचा वेळ वाया घालवणं आहे. आणि या ध्येयानं मला काय मिळेल या प्रश्नाचं उत्तर केवळ समाधान असं असू चालणार नाही. अशा समाधानानं पोट भरत नाही की बंगला बांधून होत नाही. म्हणून तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर त्याचा संबंध ध्येयाशी ठेवा, व्यक्तीशी किंवा वस्तूशी नाही. म्हणून रॉबर्ट चेन पुढे म्हणतो की हे ध्येय नेमकं कसेल असं पहा आणि तुम्हाला ते ध्येय लिहून ठेवताना ते लक्षात येईल. म्हणजेच नेमकं काय साधायचं याबद्दल वाक्य तयार करा आणि ते लिहून ठेवा. उदाहरणार्थ, मला या वर्षी उत्तम शरीर कमवायचं आहे असं वाक्य एकदा तुम्ही लिहिलं की मला प्रतिस्पर्धी नसावा, माझ्या गल्लीत माझी दादागिरी व्हावी, मुलींनी माझ्या प्रतिस्पर्ध्याला सोडून माझ्याकडे आकर्षित व्हावं अशा गोष्टी नाहीशी होतील आणि ताबडतोब जिम किंवा व्यायामशाळेत जायला सुरुवात करणं हा मार्ग नेमकं ध्येय लिहिल्यानंतर समोर येतो. आणि त्या पुढचा टप्पा म्हणजे मोजमापाचा. आपण ठरवलेलं ध्येय गाठलं आहे याचं मोजमाप आपण कसं करणार ते ठरवून आजच लिहून ठेवलं पाहिजे. म्हणजे वरच्या उदाहरणाप्रमाणे उत्तम शरीरवृष्टी प्राप्त झाली किंवा नाही हे एका वर्षानं समजण्यासाठी आपलं वजन, छाती, दंडाचा घेर, शोल्डर याची मोजमाप लिहून आपण मला यांच्यात किमान 10% वाढ हवी आहे असं ध्येय लिहून ठेवावं. म्हणून अभिनेत्री होण्याचे स्वप्न हे प्रत्यक्ष अभिनेत्री होण्यापेक्षा रोमांचकारी असतं हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, त्यानंतरचा टप्पा म्हणजे कारण मला हे ध्येय का गाठायचं आहे याचा कारण आपल्याला आजच लिहून ठेवता आलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या ध्येयाचं कारण नोकरी मिळवणं हे असतं. शरीर यष्टी कमवण्याचं कारण समोरच्यावर छाप पाडणं हे असू शकतं. बँकाच्या कर्ज देण्याच्या पद्धतीचा अभ्यास भविष्यातल्या व्यवसायासाठी यशासाठी असू शकतो. थोडक्यात ध्येयाचं कारण लिहून ठेवता आलं पाहिजे. आपण ठरवलेलं हे ध्येय आपल्याला भविष्यात स्वतःच्या विकासासाठी कसं उपयोगी पडणार आहे याचा पात्र आणि मात्र सातत्याने विचार केला पाहिजे. म्हणून 1 वर्ष हा कालावधी आपण उदाहरणादाखल घेतलेला असला तरी कदाचित हा कालावधी कमी अधिक असू शकेल. मात्र आपल्याला ध्येय किती कालावधीत गाठायचं आहे हे मात्र स्पष्ट असलं पाहिजे आणि आपण आपल्या ध्येयाच्या दिशेनं प्रगती करतो आहोत किंवा नाही हे समजण्यासाठी वेळोवेळी निरीक्षण कधी करायची याची आखणी करून ती लिहून ठेवा. उदाहरणार्थ, बँकेच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वीच्या 24 प्रश्नपत्रिका एका वर्षात पूर्ण सोडवता आल्या पाहिजेत असं ध्येय असेल तर दर महिन्याला 2 झाल्या किंवा नाही याची नोंद घेता यावी असं वेळापत्रक आजच दाखल झालं पाहिजे. आणि दर 3 महिन्याला छाती 1.5 सेंटीमीटर वाढली पाहिजे असं शरीर यष्टी कमवण्याचं ध्येय बाळगणारा युवक लिहून ठेवेल. म्हणून शेवटी प्रतिज्ञा. आता स्वतःला आश्वासन इथे एक महत्वाची गोष्ट आहे. ते आश्वासन आपण दिलंच पाहिजे. कित्येक प्रवासाचा शेवट हा सुखद असतो. त्यासाठी प्रवास करावाच लागतो. ध्येय गाठण्याचा प्रवास असावा लागतो. म्हणून लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद म्हणतात, आपली स्वतःची स्वतःजवळ जेवढी किंमत असते त्यापेक्षा जास्त बाहेर समाजात असत नाही. आपण स्वतःच्या आश्वासनांशी स्वतःचा प्रामाणिकपणा राहणार असू तर जगातही आपल्याला आश्वासनांना किंमत असेल. आणि स्वतःची फसवणूक केली तर जग तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मी ठरवलेलं ध्येय गाठेनच हे स्वतःला द्यावायचं आश्वासन होय आणि त्यात फसवणूक नको. हे सगळं असंच केलं तर रॉबर्ट चेन म्हणतो, तुम्ही स्वतःचा स्मार्टर ध्येय ठरवायला सक्षम झालात. आणि 1 वर्षाचा ध्येय हा पहिला टप्पा ध्येय ठरवण्याचा प्रॅक्टिस म्हणा हवं तर. पण एकदा का स्वतःच्या ध्येय निश्चयाचा सराव झाला की तुमच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही आणि तुमची प्रगती ही होऊनच राहते. कारण त्याला तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केलेली असते आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी भरपूर काही मेहनत घेतलेली असते. म्हणून ध्येय परिणामकारक योजना आखली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ध्येय हे ठरवले पाहिजे. मित्रांनो, स्वतःचं ध्येय, त्याचे विविध टप्पे, उद्दिष्ट, कालावधी आणि मोजमापाचं लिखाण कागदावर केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की स्मार्टर ध्येय आखणं आणि ते मिळवण्यासाठी धडपड करणं हे सजग साध्य सोपं काम नाही. तुमच्या हेही लक्षात आलं असेल की लाखातून 100-150 लोक यशस्वी होतात आणि बाकीच्या आपल्या पराभूत आयुष्याला खोट्या समाधानाने आरशी लावून त्यात आपल्या पराभवाची कारणं शोधत आणि जगात सांगत जगतात. आणि हे कशामुळे? एकदा दारुड्या रस्त्याने जाताना स्वतःचा तोल सावरत आपणही असे लक्षाधीश झालो असतो, पण नशिबानं कशी साथ दिली नाही हे सांगत फिरत असतो आणि तर ऐकणारे त्याची टिंगल करतात आणि आपल्या अपयशाचं खापर त्यांच्यावर फोडणाऱ्या लोकांच्या आयुष्यात फारशा चांगल्या भविष्याची अपेक्षा नसते.
मी किती ग्रेट असं सांगत फिरणाऱ्या माणसाला लोक वेडा म्हणतात आणि तुला लोकांनी ग्रेट म्हटलं पाहिजे हे त्याला समजतच नाही. पण ती पुष्कळ नंतरची पराभूत आयुष्याच्या उत्तरातील बाब आहे आणि ध्येयाची परिणामकारक योजना आखण्याचं एक तंत्र आहे. ते आपण नंतर पाहूया. मग आता तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो इच्छितो. पहिली पायरी तुम्ही कशी करायची? अंतर जगण्याची, मग अंतर जाणण्याची आणि आपल्या ध्येयापासून आपण किती अंतरावर आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते आवश्यक सुद्धा हवे. म्हणून आज आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे समर्थपणे समजून घेणं आवश्यक आहे. अत्यंत लुकड्या मुलाला पैलवान होण्यानं ध्येय बाळगणं गैर तर अजिबात नाही, पण आज आपण लुकडे आहोत या वास्तवाचं भान असणं आवश्यक आहे. म्हणजे आजचं वास्तव हे ध्येय गाठल्यानंतरची परिस्थिती यातल्या अंतराचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. इथे आपल्याला एक उदाहरण घेता येईल. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या तरुण वयात असं ध्येय बाळगलं होतं की मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. मात्र राजकीय क्षेत्रात कोणतं स्थान मिळालेलं तरुण वय आणि राज्याचं नेतृत्व करण्यासाठी क्षमता या दोन्हीत प्रचंड अंतर होतं आणि महाविद्यालयीन काळात उत्तम वक्तृत्वाचा सराव आणि स्थानिक क्षेत्र नेतृत्वापासून त्यांनी सुरुवात केली आणि सरपंचासारख्या पदाच्या निवडणुका लढून त्यांना अनेक वेळा गोळा केला. मग यानंतर त्यांनी त्यांचं ध्येय हे ठरवलं. मग याची दुसरी पायरी कशी आहे की ती योग्य मार्ग निवडण्याची. म्हणून एखादं उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्याचे अनेक मार्ग असू शकतात. आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्ग कोणाला आणि कोणता आहे हे ठरवता आलं पाहिजे. आपलं ध्येय लिहून ठेवताना हा विचार करायला हवा. मार्ग निवडताना त्यातले ठोके आणि धोके आणि नंतर ध्येय प्राप्ती झाल्यावर आपण जे मिळवलं ते खूप काळ टिकलं पाहिजे याचाही विचार वेळेच केला पाहिजे. म्हणून श्रीमंत होण्याचं ध्येय बाळगणाऱ्या माणसानं बँक किंवा सराफाची पेटी लुटण्याचा मार्ग निवडणं केवळ धोक्याचंच आहे म्हणून नव्हे तर भविष्यात कायमचा अंधार निर्माण करणार असेल. म्हणून परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास न करता कॉपी करण्याचा मार्ग निवडला तर त्यात अनेक धोके संभवतात. म्हणून कॉपी करून पास होण्यानं ज्ञान मिळत नसतं, स्वतःच्या ज्ञानाची खरी परीक्षा होत असते. त्यामुळे कागदावर पास झाल्यानं आयुष्याच्या अवघड परीक्षा पास होता येतात नसतात. म्हणून याचं भान मार्ग ठरवताना असायला हवं. शिवाय कॉपी करताना पकडले गेले आणि डिबार किंवा रश तिकीट केले गेले तर आपल्या ध्येयाचा पार बोजगारा वाजेही हेही समजलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, ध्येय गाठण्यात पराभव झालेल्या लोकांची उदाहरणे आपल्याला मोठं करत नाहीत, तर ध्येय गाठण्यात यशस्वी झालेल्या लोकांची उदाहरणं आपल्याला मोठं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजचे आपण आणि आपल्याला गाठायचं ध्येय या दोन बिंदूंचा नकाशा कागदावर काढला आणि नंतर या नकाशावरून प्रवास करताना कोणकोणते थांबे गाठायचे हे ठरवलं की ध्येय गाठता येतं. राजकीय नेतृत्व मिळवलेले नेते असोत की एका छोट्याशा हॉटेलपासून जगभर हॉटेलांचं जाळं विणणारे विठ्ठल कामत असोत, म्हणून आपण ध्येय गाठायचं मार्ग त्यांनी योग्य पद्धतीने आखलं म्हणून ते यशस्वी झाले आणि त्यामुळेच त्यांना यश हे मिळालं. म्हणून नंतर तुम्ही पुढची पायरी ही दैनंदिन पडताळणीची असते आणि ती तुम्ही पार करावीच लागेल आणि तुम्हाला पार करायचीच आहे. म्हणून आपण आखलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करत आहोत का? आपल्या ध्येयाच्या जवळ जाण्याचे आपण प्रयत्न यशस्वी होत आहेत का? आणि आज आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने जाताना कोणकोणते अडथळे आले आणि आपला विचार केला होता तसं प्रत्यक्षात न घडता काही वेगळाच अनुभव येतोय का? आणि काही नवीन संकट उभी राहिली आहेत का? अशा अनेक बाबींची पडताळणी रोजच्या रोज करणं या यशस्वीपणे ध्येय प्राप्त पोहोचण्याचा मार्ग आहे. आपण जेव्हा आजचा आढावा घेतो तेव्हाच यापूर्वी उद्भवलेल्या वरच्या सगळ्या अडचणींपैकी किती तर आपण मात केली याचाही अभ्यास होतो आणि आपली दिशा चुकत असेल तर योग्य दिशेने जाणं, अडथळे आले तर त्यावर पर्याय शोधणं, कालच्या अनुभवावरून उद्याची संकट टाळणं आणि आपलं ध्येय गाठण्याच्या दिशेने वेगानं आगेकूच करणं शक्य व्हावं यासाठी दैनंदिन पडताळणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे दैनंदिन पडताळणी आपण प्रत्येक दिवशी केले पाहिजे. मित्रांनो, कोणी कितीही चिडवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि तुम्ही संयम हा जीवनामध्ये राखलाच पाहिजे. आणि दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि जेव्हा एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व नक्कीच उभं करा आणि तुम्ही नक्कीच मोठे सुद्धा व्हाल. म्हणून सुखात छोटी करा पण ध्येय मोठे ठेवा आणि सुरुवाती छोटीच असायला हवी. म्हणून सगळ्यात आधी महत्वाची कामे करा. कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अक्षरशः झपाटून जा. यश तुमच्याकडे नक्कीच येईल आणि ते येऊनच राहील. म्हणून काही संकटे ही बाजूने जाणारे असतात पण उगाच ती स्वतःला ओढून घ्यायची नसतात. म्हणून शांतता आणि संयम तुम्हाला ठेवायचा असतो आणि त्याचा फायदा हा तुमच्या आयुष्यात होणारा असतो हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, एकटं तुम्ही राहायला शिकलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजायला लागतील. ना कुणाला गमावण्याची भीती असते ना कुणाला मिळवण्याची तडफड असते. कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं. स्वतःच आपलं एक वेगळं विश्व असतं.
म्हणून खूप अवघड असतं, पण स्वतःला मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहायची सवय नाही लागली पाहिजे. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा कुणाच्या असण्याने नसण्याने, कुणाचे बोलण्याने आपल्याला फरक अजिबात पडणार नाही आणि तो कधी होणारही नाही. म्हणून आपण तेवढं नक्कीच मजबूत आणि भक्कम असलं पाहिजे आणि आपला स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास हा नक्कीच आणि मनगळातील ताकद कमी झालेली असते. तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपलं भविष्य शोधत असतो. आणि म्हणून आपल्याला जे देवाने हात दिलेत त्यातून काम करून आपल्याला नक्कीच चांगली कामे करायची आहेत आणि आम्हाला भरपूर काही जीवनामध्ये प्रगती करायची आहे. एवढंच फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम लक्ष दिले पाहिजे आणि स्वामींविषयी विचार आपल्या मनात राहिले पाहिजे. आणि स्वामींविषयी मनात विचार करताना स्वामींचे नामस्मरण देखील तुम्ही चालता बोलता कुठेही करू शकता आणि कसेही करू शकता. म्हणून मित्रांनो, नामस्मरण करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.